महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांकरिता जिल्हा कचेरी समोर बेमुदत संप सुरू। संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत। कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला असून या संदर्भात आज काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कळवावे अशी मागणी केली होती। तर मागण्या पूर्ण न झाल्यास 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता। आज महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सोमवारी ही माहिती प्रसार माध्यमाला संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य कर्मचारी महसूल संघटना यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला शाखेकडून पूर्ण महसूल कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत। या संपाची रूपरेषा ही 10 तारखेला घोषित करण्यात आली होती, परंतु महाराष्ट्र सरकार शासनाने आमच्या मागण्यांबाबत कोणत्याच प्रकारचा विचार न केल्यामुळे आम्हाला 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणे याबाबत अटळ आमचं जे आहे ते संप हा सुरू राहणार आहे। जेव्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या ह्या रास्त मागण्या महाराष्ट्र शासन मंजूर करेल तोपर्यंत हा संप असा सुरू राहील। याबाबत महाराष्ट्र राज्य संघटनेकडून ज्या निर्देश मिळतील त्या निर्देशाच्या अनुषंगाने पुढे आम्ही आमचं अकोला जिल्ह्याकडून कार्य सुरू ठेवू। या सर्व मागण्यांपैकी आकृतीबंध हा आमचा मूळ मागणी आहे। यामध्ये पदोन्नत्यांचा आहे, त्यानंतर ग्रेड पे महसूल कर्मचारी अव्वल कारकून यांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक महसूल अधिकारी हे बदनाम करणे, अशा विविध मागण्या आमच्या आहेत। यामध्ये आकृतीबंध ही मुख्य मागणी घेऊन आम्ही हा संप या रोजी आज बेमुदत संपावर गेलेला आहोत।